मुंबई आग्रा महामार्गावर मोहाडी पोलिसांची धडक कारवाई, कारसह 181 किलो अफू जप्त। मोहाडी नगर पोलिसांनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई करत सुमारे 181 किलो अफू जप्त केला आहे। या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून इनोव्हा कारसह एकूण 24 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी 30 मे रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन वाघ, पोलीस कॉन्स्टेबल चेतन जोळेकर आणि वाहन चालक मंगल पवार हे लळिंग गावाजवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ गस्त घालत होते। त्यावेळी धुळ्याकडून मालेगावकडे जाणारी एक संशयास्पद इनोव्हा कार त्यांना दिसली। पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा दिल्यावर चालकाने गाडी न थांबवता यू टर्न घेऊन पळण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून कार थांबवली। चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता, परंतु पोलिसांनी पाठलाग करत त्याला लळिंग घाटात पकडले। चौकशीत त्याने आपले नाव रमेश विष्णुई, राहणार जोधपूर राजस्थान असे सांगितले। त्याचा पळून गेलेला साथीदार महेश साहू असल्याचेही त्याने सांगितले। कारची तपासणी केली असता त्यात 10 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये 181 किलोग्रॅम वजनाचा अफूच्या झाडांच्या सुकलेल्या फलांचा चुरा आढळून आला। पोलिसांनी अफूसह इनोव्हा कार आणि बनावट नंबर प्लेट्सही जप्त केल्या आहेत। या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अशोक पायमोडे करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे मोहाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत श्रीराम पाटील यांचे अधीनस्थ विशेष पथकातील अशोक पायमोडे, पंकज चव्हाण, संदीप कदम, मुकेश मोरे, प्रकाश जाधव व मनीष सोनगिरे या पथकाने कामगिरी पार पाडली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास अशोक पायमोडे करीत आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, मोहाडी पोलीस स्टेशन। काल रात्री साधारणतः 30/5/2025 रोजी रात्री 5 वाजेच्या दरम्यान आपल्या मुंबई आग्रा हायवेवरती आपली पेट्रोलिंग पार्टी की जिच्यामध्ये सचिन वाहक मेजर, चेतन जोळेकर आणि मंगल पवार हे चालक अशी पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक MP कडून मालेगावकडे जाणारी इनोव्हा कार दिसली। त्या कारचा नंबर आहे MH12DY5920। ही कार त्यांना संशयितरित्या रस्त्याने जात असताना दिसली। त्या कारला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत। पळून जाण्याच्या तयारीत असताना पुन्हा यांनी त्यांना ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु MP कडून धुळ्याकडे किंवा मालेगावकडे किंवा नाशिककडे किंवा मुंबईकडे जात असणारी ही कार यू टर्न मारून धुळ्याच्या दिशेने परत यायला लागली। तेव्हा यांचा जो संशय आहे तो अधिक बळावला आणि यांनी पुढे जाऊन त्या कारला पिछा करून तिला थांबवल्यानंतर त्या ठिकाणी ते दोन्ही ड्रायव्हर गाडीला सोडून तिथून एक ड्रायव्हर आणि जो क्लिनर असेल तो सोडून ते पळून गेले। पळून गेल्यानंतर ती चाबी सुद्धा ते सोबत घेऊन गेलेले होते। पळून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला टेलिफोनिक कळवलं। आम्ही त्वरित त्या ठिकाणी एक स्क्वॉड तयार करून व त्यांना सुद्धा संबंधित पळून गेलेल्या इसमांना पकडून आणण्यासाठी आदेशित केले। लळिंग घाटामध्ये त्यातील एक इसम त्यांनी पकडला, ज्याच्यावर कारची चाबी होती। त्याला पकडून आणल्यानंतर त्या गाडीजवळ त्यांना आणण्यात आलं। त्या गाडीची चाबी त्याने इनोव्हा कारची चाबी लावली आणि त्या गाडीला त्यांनी उघडली। उघडल्यानंतर त्या गाडीमध्ये क्लिनरच्या सीटापासून म्हणजे मेन सीटापासून तर मागच्या याच्यापर्यंत पूर्णपणे कंपार्टमेंट बनवण्यात आलेलं होतं। त्या कंपार्टमेंटमध्ये साधारणतः आपल्याला 10 प्लॅस्टिकच्या गोण्या की ज्याच्यामध्ये 181-306 किलोग्रॅम वजनाचा आपल्याला त्या ठिकाणी दोडा, ज्याला आपण अफूचे पूर्ण आणि अपूर्ण फोडलेले बोंड, बीज, टरफला सहित असलेले हे अफूचे जे बोंड आहेत ज्याला आपण दोडा म्हणतो, हा संपूर्ण माल मिळून आलेला आहे। या मालाची एकूण किंमत 9 लाख रुपये आहे आणि इनोव्हा गाडी आहे तिची किंमत एकूण 15 लाख रुपये, असा एकूण 24,07,530 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे। एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे। सगळ्यांना आणून मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो धिवरे सर, ॲडिशनल सो काळे सर आणि सिटी डिव्हिजनचे पोलीस उपअधीक्षक सो उपासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशन येथील विशेष पथकातील PSI अशोक पायमोडे साहेब, पंकज चव्हाण SC पंकज चव्हाण, SC संदीप कदम, PC मुकेश मोरे, PC प्रकाश जाधव, PC मनीष सोनगिरे तसेच PSI नितीन करंडे, PSI चेतन मुंडे यांनी सुद्धा सदर कारवाईत महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे। धन्यवाद।